साधकांचा संवाद आहे। जर आम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल नाथबाबा तर काय करावं लागेल भैया? जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल। मग संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते का नाथबाबा? हो, होते ना। मग तुमच्या परमार्थामधलं एक दोन उदाहरण सांगा ना। नाथबाबा काय सांगतील? आपण नाथबाबांच्या पायाची धुरे नाही बनू शकत, पण मी प्रयत्न करतो तुम्हाला सांगण्याचा। कोळी समाजामध्ये एक संत जन्माला झाले, पण आले तेव्हा ते कोण होते माहितीये का? वाल्या कोळी होते। वाल्या कोळी होता, लोकांना लुटणं हा त्यांचा व्यवसाय होता। लोकांना लुटणं हा त्याचा व्यवसाय होता। पण महाराज नारद महर्षींना धरलं। नारद महर्षींनी सांगितलं काय करतोय? म्हणजे जे पण असेल ते त्या काढून। अरे दादा, लुटमार करून काय फायदा नाही रे, कोणाला लुटून फायदा नाही या। जर लूट नाही आहे भैया तर भगवंताचं नाम चिंतनाचा आनंद लूट। वाल्या कोडीला कळलं नाही, तू जे पाप करतोय ना वाल्या, ज्यांच्यासाठी पाप करतोय ना ते पण तुझं पाप वा विठी बाबा, ते सुद्धा तुझं पाप वाटून घेणार नाही। काय गोष्ट करताय म्हणले तुम्ही? अरे मी ज्यांच्यासाठी करतोय ना तेही पापाचे वाटेदार असणार आहे। म्हणले जा घरी, खोटं बोलताय म्हणले तुम्ही, मला आहे ना घरी पाठवशाल, इथून पडून जाशाल, म्हणून तुम्ही नाटकं करायलेत। काळजी करू नको, मला बांधून ठेव राजा, पण घरी जा आणि तपास कर, तू करतोय त्या पापात कोणी वाटेदार आहे का? कोणी भाग घेणार आहे, हिस्सा घेणार आहे का कोणी तुझ्या पापातून? घरी गेला वाल्या कोडी। घरी गेल्याच्या नंतर आईवडिलांना सांगितलं, म्हणले मी जे तुमच्यासाठी पाप करतो, लोकांना मारू झोडू पैसे आणतो, याच्यातून काही माझ्या डोक्यावर पाप असेल तर त्या पापातून तुम्ही वाटणी घेणार आहात का? आईबापांना सांगितलं, बेटा लहान होता तेव्हा आमची जबाबदारी, आता मोठा झाल्याच्या नंतर आम्हाला खाऊ घालायची तुझी जबाबदारी। तुझी जबाबदारी तू पुण्य कमवून खाऊ घाल की पाप करून खाऊ घाल, पापाचा भागीदार तूच आहे। पत्नीच्या जवळ गेला, ही माझी अर्धांगिनी आहे, एकदा तिला विचारावं जिच्यासाठी मी एवढा पाप करतोय। म्हणले का ग, मी जे पाप करतोय या पापातून तो अर्ध भाग घेणार आहे का? पटवण्यासाठी ना बायांचं डोकं लय चालतं नाही का? पटवण्यासाठी बाईनं थोडं नाटक केलं। काय अग ग ग ग ग इंचू चावला, काय मी करू इंचू चावला, देवार देवा इंचू चावला, पुन्हाला सांगू इंचू चावला, अरररर इंचू चावला। काय झालं? म्हणले मला विंचू चावला, मला दुःखच सहन होईना, लई जोराची विजा व्हायली। म्हणले मग एक काम करा ना, मला विंचू चावलाय, जरा जास्त त्रास होतोय, बाकीचा त्रास तुम्ही वाटून घ्या। म्हणे असं कस काय होईल? मग हाय बी कस काय होईल? म्हणे जसं हाय दुःख वाटता येते तसं तुम्हाला पाप कस काय वाटता येईल? ज्याला त्याला भोग नशे म्हणे। वाल्या कोडीचे डोळे उघडले, नारद महर्षींकडे आले, नारद महर्षींचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, तुम्ही म्हणत होते ते खरे, पण मी एवढा अभागिया, इतका पापिया, मी फक्त लोकांना माराच केलंय, तर राम कधी येणार आहे माझ्या मुखातून? पण सहज बोलणे हित उपदेश करून साया शिकविते। संत जवळ करून शिकवतात। मग तुला मारा म्हणायची सवय ना, मग मारा म्हणत राहा कंटिन्यू, मारा झालं ना, रामा झालं ना। आणि जेव्हा रामा म्हणायला लागले तर स्वतःचा उद्धार करून घेतला। किती माहितीये का? प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या आधीच रामायण लिहून केले। रामायण रामाधी केले रामायण, प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या आधीच रामायण लिहून ठेवली, एवढा अधिकार प्राप्त झाला। पण कधी जीवनामध्ये कोण आले? संत आले। आणि संत आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती। नुसती प्राप्ती नाही महाराज, जगाचा मालक जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहून ठेवली। एका ठिकाणी 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्रांना निघायचंय, 14 वर्षाच्या वनवासाला निघायचंय। रामाची तयारी झाली, सीतेची तयारी झाली, लखनजी पण जायला तयार झाले। पण लखनजी जेव्हा उर्मिलाला भेटायला गेले ना त्यांच्या पत्नीनं सांगितलं, तुम्ही तुमच्या भावाची सेवा करणार आहेत ना, मी पण माझ्या बहिणीची सेवा करते, मी पण तुमच्या सोबत येते। लखनजीनं सांगितलं, उर्मिला माझ्यावर चालणार नाही, माझा मोठा बंधू जसं सांगेल तसं, त्यांनी जर हो म्हणलं तर तुला घेऊन जातो। लखनजी आले, लखनजीनं प्रभू रामचंद्रांना सांगितलं, भैया उर्मिला हमारे साथ आने के लिए बोल रही, क्या करूं?
प्रभू रामचंद्रांनी सांगितलं भाऊ ते माझ्यावर पण नाहीये, अगोदर रामायण काढ, रामायण वाच. रामायणामध्ये जर बोलिला वाल्मिक तैसे करीला वरतुनी दाविन रामा म्हणे वरतुनी दाविन नामा म्हणे बोलिला वाल्मिक तैसेची करीन वरतुनी दाविन नामा म्हणे वरतुनी दाविन नामा म्हणे नामा म्हणे. माल बी सुधरत नाही, कितला टाइम कीर्तन करू असं. कीर्तना टाइम 9 ते 11 आहे ना, 10:30 होई घ्या, अर्धा तास राहिले तुम्हाला मनकडे. मग काय नाही, मी बी रुमाल उड्या निघ जासो आते अर्धा तास. मग पण ते अर्धा तास तुम्ही बसान तयारी होईन, ते अर्धा तास बोलसू नाही ते तुम्ही बोर होई घ्या होते ते करू का जय विठ्ठल. हां नाही हां सापडेले याल गोमाली लिहा पुरा असं हरकत नाही. खरे संत जर जीवनात आले तर भगवंताची प्राप्ती होते. वाल्ह्या कोडी होता पण संतांची प्राप्ती झाली, संतांचं दर्शन झालं, संतांच्या सानिध्यात राहायला भेटलं, म्हणून काय झालं, वाल्ह्या कोडीचा वाल्मिक ऋषी झाला. पर कधी झाला, संतांची गाडवेड झाली, संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती. बरेच भक्त सांगता येतील महाराज, बरेच भक्त नाही का, भक्त प्रल्हाद असेल, ध्रुव असेल नाही का, अजून सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं मला सांगायला आवडते. हो ती म्हणजे भिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आली, तिचं नाव होते शबरी. हां पर संत जे जे सांगून गेले ना ते ऐकलं, त्यांचा उद्धार झाला. ज्यासने ऐकलं नाही त्यासनं आज बी नुकसानच आहे, बरोबर आहे की नाही. हो गणच संत सांगी निघ्यात, संत निघ्यात, आमना कीर्तनकारच पिढ्यान पिढ्या कपी घ्यात, तरी लोके काय सुधराल तयार नाही म्हणाल बी आगे करतात नाही तुम्ही. बघा संत सांगून गेले, आता संत पुन्हा येणे नाही, ते सांगून गेलेत ना, ग्रंथरूपी रेषा टाकून गेलेलेत आपल्याला, त्याचं उल्लंघन होऊ देऊ नका. संतांनी सांगितलेलं नियमाचं पालन करा म्हणजे नक्कीच भगवंताची प्राप्ती होईल. पण आपण संतांनी सांगितलेलं विसरलोय. ग्रंथ वाचत राहिलं का माणसाच्या लक्षात राहतं, कारण आमच्या तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. आपला जन्म आहे ना हा भगवंताच्या प्राप्तीसाठी, देवाच्या सेवेसाठी, संतांच्या सेवेसाठी आहे. पण आपण इथं आल्याच्या नंतर हुकलो संसार करू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही, संसार करू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही. कारण आपल्या बापानं आपल्यासाठी कमवून ठेवलं, आपण पुढच्या पिढीसाठी कमवून ठेवायला पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणून कमवायलाच पाहिजे, पण ते कमवत असताना आपल्या जगाच्या मालकाचा आपल्याला विसर नाही पडला पाहिजे. पण काही लोक येईल काय कामले शेत नाही, दुसराच कामेच मग पड जाल शेतच. जसं तुम्ही जर बहिणीला घ्यायला गेलात, रस्त्यामध्ये बरेच गावं लागतील, बरेच नातेवाईक भेटतील, प्रत्येकाला जरूर भेटा, प्रत्येक नातेवाईकाला भेटा. पण जोपर्यंत तुम्ही बहिणीला घ्यायला गेले होते, बहिणीला जोपर्यंत घरी आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी खरी ठरलेली. घरून कशासाठी निघाले होते तुम्ही, बहिणीला घ्यायला. जोपर्यंत बहिणीला आणत नाही, मध्ये किती नातेवाईक भेटू दे, 1000 भेटू दे, काहीच फायदा नाही. घर त्यांच्या कामले नाही गेलो होतात, ते काम पुरं वयल नाही शे. आणि ठीक आपण सुद्धा आलोय ना, संसार करू नका असं माझं दुमत नाही. संसार करत असताना फक्त भगवंताचा विसर पडू देऊ नका. पण काही लोक इथला येडावं जायचेतच, विसरी घ्या आपलं खरं काम काय शे. मी पहिले सांगू, आता 1-1.5 वर्ष पहिलं बंद कर देईल ते सांगा. पण आता उन्हाविषयी म्हणून सांग राहिलो. आपण काय विसरलो माहिती आहे का, आता बसलेले सगळे शेतकरी असताना, तुम्ही शेतकरीच आहेत ना. हां एका बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला, नवऱ्याला म्हणते कावदनी रोज तुम्हीच जाता बाजाराला, म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही शे. बायको म्हणे का बरं तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का. म्हणे ऐक ना, बाजार करणं एवढं सोपं नाही. पण ती जरा की आगाऊच होई बिचारी. म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का. म्हणे नको ना, का बरं जासूच ना. आणि तुमले सांगू का, बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकेशनी समोर हाट टेकनाच पडस. काय मत आहे बाबा तुम्हाला, खरं आहे की नाही. देखाव या म्हातारा जर हा म्हणरा ना त्या आपला कवी नंबर लागेल. हां पण ते रीतशीर आहे बरं, खरं आहे बाबा. ते या 3 लोकेशनी समोर माणूसले हाट टेकना पडस, बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट. बालहाट सांगस तुम्ही जर कधी नुसता बन्यांवर आणि धोतरवर शेतस, हां किंवा तरुण भाऊ होतीन, तुम्ही जर पोरगाना हात धरले नाईट पॅन्टवर येत खिसामा रुपया नाही शे, रस्ता तरी फिरत बाबा आजोबा असेल की बाप असेल, पोरगाल चालावासाठी चौक मला जा दुकान देखील नाही. पोरगान जर आठ धरा ना, पप्पा मला वेपरने पुढी लिही दे. ओ भाऊ मन की सामा काहीच नाही रे, मी नाईट पॅन्ट घालेल, ते नको सांगू रे भाऊ, पुढी लिही दे पहिले.
बावड्या की जमा काहीच नाही रे ओ बोली देस का लोई पडसू बरं तो दुकानवाला ना तुमनं जमो का नको जमो तो दुकानवाला ओ मी करते पैसा लेन देस तर लोक बावल पुडी दे रे आप्पा बालहाट तुमच्या खिशात काहीच नाही इच्छा नसताना पुढे आणदेनी पोऱ्यानी बरोबर बालहाट श्रीहाट हाट ते हिशोबत नाही शिकवा आई बहिणी जर ठरायली ना भाऊजांना जर फोन होणार ना ताई आईन त्याशी तब्येत आहे ना जराशी नरम गरमच रास मालक उन्हा का तो माल पाणले पिल्या ना मग तो तडे गल्लात पडेल माठ पडेल तडे डोचलेल्या याला समजीचास काहीतरी होई ना दांगडो मी आता गो चांगले आता काय बाधा घे तुले काय नाही मनमाय ना फोन येले मला मनमायला देखाल जाणे मनमाय तब्येत जास्त खराब शे अरे मजूर भेटत नाही कपाशी येचाल जेमतेम बाया भेटेल शेत कांदा निंदाल जेमतेम बाया भेटेल शे त्या कांदा निंदिले 2 दिन मग जायचो का बरं आजच जासो ना नको ना मजूर भेटेल शे का बरं जासो ना संताप मग एखाद माणूस 2-3 कानपटामध्ये देस तरी मनमायानं मार काहीच नाही मी बुचडा वायच नाही एकच सांगत बाडाला पैसा दे द्या आणि तुमले देनाच पडतस बरोबर आहे का नाही हो मार काहीच नाही सुद्धा पैसा मागस तुम्हाला नावीला जे पैसा देनाच पडतस निंगई मन सारखं करले गे बालहाट श्रीहाट बरोबर आहे आता जोघाट बी लई खतरनाक असतो साधू दारात आला आपले पक्क माहीत रास या पेटीवाला साधू फिरत पहिले त्या पेटीवाला साधू आपलीकडे तर म्हणजे या काहीतरी 100-200 मग आले जातीन पक्क माहीत राह आता साधू घुसना एक माणूस उंच ओटाना घर होतं त्याने देख बापरे अहो साधू हिरा नाव आपला पण 100-150 ना खर्च वाढाय जाई म्हणे तो साधूंकडे इथला रागमा दक्षू ना म्हणे काय यांनी मनकडे देखाल बी नाही पाहिजे मागाल बी नाही पाहिजे काय हा वट्टावर उभा राहीन त्या साधूंकडे रागमा देखील आणता तो साधू दार मावना हा रागमा देखील ना घर मालक तो साधूनी सांग भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो आते तो साधून दिलदार म्हणजे ना याला नेज बनाल चालेल का आप बहुत दिलदार दिखते हो भैया मग थोडा हसणं पण नाही आले भैया आपको अपने ही लोग फसाते हैं पटी घे त्याला लगेच आणि प्रत्येक माणूसले वाटस मनाज माल फसाड राहणार बा असं हो बरोबर आहे तुम्ही दुसऱ्या वार माका बाण टाकले तर नाही तरी असं वाटस मन वारतं तर निघ राहीना असंच वाटस प्रत्येकले बरोबर आहे का नाही हो स्वतःने चूक कधीच दिकत नाही कारण स्वतः डोयामानी गाण स्वतःला नाही दिकत दुसरा सांगत तू डोयामा गाण शेवा असं हो आता हाव म्हणे याने आपले चांगलं म्हणेल याला वाईट म्हणायला चालणार नाही या साधूने सांग भाऊ तुला तुझेच लोक फसवतात हा ना बाबा खरं आहे ना काय करतं बाबा आमना तुझी नीच येतो बाकी नाही सवय रास महाराज आमना अख्खं खानदान नीचे बाकी ना सांगता आमना अख्खं गाव नीचे महाराज वय ना तुला देखील समजे गे माले अख्खं गाव नीचे म्हणजे तू बी नीचच आहे ना त्याच गाव नाही ना तू हा अख्खं खानदान नालायक आहे महाराज तू बी नालायकच रे कारण त्याच खानदान ना तू बी बरोबर आहे ना हां पण त्याला पटी घे बाबा तुम्ही सांगा ना तेच कर आम अख्खं खानदान नालायक झाला घर नाजले दुःख लागच मग त्या साधूने सांगितलं भैया आप बहुत दिलदार हो पर आपको अपने ही लोग फसाते आपको यशले जरा अवघड जास पण या बहिणीसले चालू पसाडी निघ जातं त्या साधू येता ना हाय बहिणीले फक्त इथलं सांगा ना काम आहे ताई तुझ्या पायाची माती उचलली तुझा साडीचा पदर कापलेला आहे म्हणून तुझी तब्येत अशी होती हा ओ माय मागला पाडा मग मजाने दिकू ओ माय आता ते मजाने दुई गो मी आणि ना मागे साडी टाकेल तिनं बरं नको तिनेच कर व माय तिनेच पदर कापावं ती उंदरेशने का खायला ना मग ते साडी आई मायले ते तर आठ काय निघ जातं त्या 100-200 मा भैया आपको अपने ही लोग फंसाते मने हाँ बाबा खर रहे आप बहुत दिलदार दिखते हो भैया पूरा सटाना गांव घूम के आया पर किसी के घर की चाय नहीं पी पर आप बहुत दिलदार दिख रहे हो बेटा आपके घर की चाय पीने का मन कर रहा है बाबा का चाय पिलाएगा बेटा आता इतलं चांगलं म्हणा नाही याला चहा कसं नाही म्हणा ना हाँ या बाबा बाबा वट्टावर बस नका बाबा ने शुरू हो जात बहुत दिलदार है बेटा तू मैं पूरा सटाना घूम के आया किसी के पास से 1 रुपया नहीं लिया पर बेटा हम साधु लोग परिक्रमा लगा रहे नर्मदा परिक्रमा लगा रहे साधुओं को कुछ भोजन देगा मग आपल्या असं वाटत साधूला भोजन दे नाही कितला होतीन या 5-50 साधू होतीन आपला असं 2-4 हातला शेतकरीनं दयलच राज गहू याले 2-4 हातला कणिक दिदी सुद बो दयल घरनी दाय 4 बरानी वरणले दाय दिदी सुद मग बाबा दी टाकसूत ना मग काय देऊ बाबा कुछ नाही बेटा गावरान तूप ना 2 डब्बा दे दे ओ आप्पा अरे गावरान तूप मन बाप नाही खावाळेल नाही रे ओ आय बा
आणि तू हाय घे बी नाही करा ना 2 डबा मांग राय ना मी दुसरा पैन पैसा उचलेन पवारा मारेले कपाशील तू डायरेक्ट 2 तूपना डबा गावरान मांग राय ना बाबा एवढी ऐपत नाही हो गरमा कपाशी बरेले हो अजून इकायला नाही सरकार भी 7,000 रुपये मांग रहा है ना काय करू बाबा बेटा कोई बात नहीं एक काम कर काय आमच्या 11 साधूंना कपडे करून दे मग 11 साधूले कपडा मग का सोपाश आहेत का त्यासले 3 मीटरनं उपरनं 3 मीटरनं धोतर 7 मीटरना फेटा कितला होय ना 13 मीटर 100 रुपये मीटर 1300 रुपये एकच साधू ना 11 साधूस ना कितला होय ना ओ आप्पा तू ठंडा काम फोड़ रहा है ना नियमन मांगना ओ भाऊ कोई बात नहीं बेटा जो देना है तेरे दिल से दे दे तुझे जो देना है तू दिल से दे दे बेटा मग तो आपले कागद मग गुंडाईला सांगत साधू बरोबर आहे ना कागज में लेपट केला ना बेटा मग आपण घरमा जाता नवरा बायको सल्ला करतात नाही काय करा ना भाऊ आ तू ई बटेल शे इथलं चांगलं सांग राहता त्याला दुकाळीस नाही कसं काय वाटला ना मग बायना रावण्या पावण्या करीस नाही आपण विनंती करा ना येरा ना मन धरीस नाही 21 रुपये कागद मग बांधतास आपण त्या साधूला माहिती आपण कितला कंजूस येत असं 21 रुपये बांधीन त्या साधू पण ठेवतास तो साधू दखतास वही किल्यास क्या बेटा अरे 11 साधुओं को भोजन देना है बेटा इतने में कुछ होने वाला नहीं तो एक साधू को भी नहीं भोजन दे रहा तो मग तो साधू त्यांना कमंडलू मग 11 रुपया काढत फूफा कर देस त्याला शेंदूर बिंदूर लाई देस रख्या लाई देस ने आपला हाथ माठी देस भैया ये मेरी तरफ से प्रसाद ले और ये कागज में और कुछ बांध केला मग आपले लाज वाटस आपण 21 दिलो होता 11 ती या काकाने दी दिनात मग आपले कमीत कमी 101 देणार आहेत का नाही ज्या साधूले तुम्ही चहा भी नाही पाजी राहता तू 101 उपाड लई घ्या बालहाट श्रीहाट आणि जोगहाट हे 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो आणि तसा स्त्री हाट आहे नाही का बायकोने हात धरला म्हणले बाजाराला जायचंय नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही का बरं तुम्ही करू शकता मी नाही करू शकत का हाय काय ऐकाव नाही सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ कर बाजाराला जाय घरातून पैसे 100 रुपये घे बाजार करून आण आणि बाजार झाल्याच्या नंतर मी जातो म्हणले शेतात तू बाजार करून आली का स्वयंपाक कर डब्बा बांध आणि शेतात मी तुझी वाट बघतो तिथं जेवणाला नवरा सकाळ मग वावर मानिंग घ्या आता हाय बहीण बाजारमा गई आता खेडागावनी अशीन बाजारमा येणं होतं 10 रुपये ते भाडं लाग गे 100 रुपया लयल होती 10 रुपया खर्च घ्यात 90 रुपया पडेल होतात जशी उतरणी गाडी माही पहिली दुकान दे की बाशिंगसने सीजन चालू आहे लग्नेसनं बाशिंगसने दुकान दे की म्हणे बाशिंगवाला म्हणे दादा हाय बाशिंग कसं दे ना भाऊ म्हणे ताई आय 80 रुपयानं 100 म्हणे एक दे म्हणे 40 रुपयानं 100 म्हणे सॉरी 40 रुपयानं 100 म्हणे आता 40 रुपयानं एक लिहिले ना बाई मन मा विचार करस माय हो म्हणा दाखल पण लगीन व्हायला तर बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे मी ते मनसाठी लिहिले ना पण मन नवराना बी ते दाखल पण लगीन व्हायला तर त्याच ना करता बी एक लिहिलेस म्हणे आई बहिणी 2 बाशिंग लिहिले ना 80 रुपयाना 10 रुपया भाडा मग खर्च होई जायला होतात रायनात कितला आकू घर जावाल भाडं पाहिजे का नको घर निघ आहे काकू आणि त्या काकान सांगेल होतं घरून का स्वयंपाक कर डब्बा बांधान वावर माहिजो म्हणे आता बाईना स्वभाव रास नवी साडी घेतली का मला नेसून पाहू दे बाई मी कशी दिसते कानातला जरी असलात ना पहिले कानमा टाके देखू दे माय मी कशी दिकस हां स्वभाव रस काही बाईस ना आठेण्या बाया नाहीत तशा कारण मी आठेनं काहीच सांगत नाही जडे जास्त आठेनं बट तताना सांगत जडे तुम कोण राहत नाही आता आई बहीण म्हणे मी लहानपण बाशिंग बांधलेलं होतं कशी दिकून काय दिकू माय म्हणे पहिले बाशिंग बांधितले होते म्हणे आई बहिणीने बाशिंग बांधले ना नवरान सांगितलं होतं डब्बा स्वयंपाक कर डब्बा बांधा आणि वावर माया शेतात ये म्हणे आता आई बहिणीने बाशिंग बांधली ना पीठ मळायला बसणे आता पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हालते ना माया हालते ना बाया काहीच म्हणतात नाही माणच्या म्हण राय ना म्हणजे सटाना माका तुमने आगे हो पीठ मळानं आता पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हालत होती आता मागं पुढं बाई हालत होती ना त्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात हालत होत्या आणि बाई मन विचार करे मायो मी काही मजा दिक राहणू म्हणे मायो मी काय भारी दिक राहणू मी काय मजान दिक राहणू हाय बहीण पीठ मळा मा येडी होई गे मी काय मजान दिक राहणू मी काय मजान दिक राहणू 11 वाजे घ्यात 12 वाजे घ्यात 1 वाजे घ्या तो नवरा वार माझ वाट दिक राहणा म्हणे कधी मन बायकोले बाजारले एकटेल दाडेल नाही पहिल्यांदा बाजारले गई न जाणू माणसाचा दुश्मन विचार करत नाही एवढा मन विचार करतं कधी बायकोले एकलेल दाडेल नाही न जाणू एकाच गाडीन चाकमा सापडीन मरी ती नाही की गो ॲक्सिडंट मा हाव भाऊ गाई गाई ग वावर माहीन होना वावर माही होना मन बाईना काय ॲक्सिडंट होई गे वही ऐका मरी गई होई का गाडी चुकाई गई दुसरी गाडी मग बशीन निघ गई भरपूर प्रश्न होतात बाहून मनमा हा उन्हा
चौकमाच घर होतं हाव चौकमा उभा राहणार घरमा ध्यान गई ओ बापरे आपला घरमा नवीनच दांगडो चालू शे म्हणे हाव हाव भाऊनी वट्टावर चप्पल काढात घरमा बाईन जोडे घ्या नाही बहीण चालू होतं माय मी काय मजान दिक राहणू माय मी काय मजान दिक राहणू हाव चप्पल काढीन घरमा घ्या जोरमा पाय उपटीन उभा राहना तरी बाईनं ध्यान नाही हाव रागमात देखील राहता बाईने आवडून नवराकडे म्हणे तुम्ही ही घ्या हाव रागमात देखील राहता एक नीन दोन नाही बाई म्हणे हे माय एवढा राग म्हणा का दे का म्हणे मी काय एकलीन करता आणि तुम ना करता विकलं येशे म्हणे आता मला सांगा नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं काकू बाजार करायला बरोबर आहे का बाशिंग लेवाले नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं बाजाराला पाठवलं होतं आता विनोद वजा करा नवऱ्यानं पाठवलं होतं बाजाराला आणि बायकोनं आणलं काय बाशिंगांचा बाजार नवऱ्याला राग आला असं का नाही मग आता मला याच्यातून तुम्हाला हे विचारायचंय जर संसारामध्ये नवऱ्याच्या मनाच्या विरोधात जर बायको बाजार करत असेल तर तो नवरा काय करीन तो नवरा काय मागे कोण बोलणं काय काय मा पाय पडली ना असं बायको जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काही करणार बरोबर आहे ना संसारामध्ये जर नवऱ्याच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काही करत नाही तद्वत ज्या जगाच्या मालकानं त्या बापानं त्या नवऱ्यानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि जाताना जर का आपण चुकीचा बाजार घेऊन गेलो तर तो नवरा आहे गे करीन का मग बाजार करायचा असेल तर चांगला करा आणि तो बाजार आमचे संत सांगतात ना काय साधू संतांची सेवा भगवंताची सेवा करणं हा आपला खरा बाजार आहे पण आपण बाजार करणं हुकलो पण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये संत येत नाही आणि संतांना तुम्ही ओळखून घेत नाही खऱ्या संतांना संतांचा संदेश अंतकरणामध्ये उतरवत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही आणि जर का खऱ्या संतांचा संदेश तुम्ही अंतकरणामध्ये उतरवला तर भगवंताची प्राप्ती होते महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात पहिलं चरण झालेलं आहे आणि जास्त वेळ तुमचाही घेत नाही कारण वाजलेत आता 11 वाजायला फक्त 10 मिनटं बाकी आहेत मी अजून 15 मिनटं बोलणार आहे काय काळजी करू नका 5-10 मिनटं वाढतोच आपला नाही का तुम्ही जर बसाल तयार होते ते मी सांगाल तयारशे चालीन का बसशात ना असा मधमा असा कथा कथा पाणी पडेल निघत खड्डा नाही पडावत ना हां नाही माले ना असं बरेल बादेल वावरमा चित लागत असा कथा कथा खड्डा राहणार का मग चित नाही लागत असं वाटच ना मोडी गे आपलं पीक वखराबो तुम्ही बसणार तर मी सांगेल नाही का असं साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता संतांनी आपल्याला सांगितलं जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल भगवंताचं नामचिंतन आणि ते नामचिंतन जे माझ्या तुकोबरांनी देहूमध्ये केलं जे नामचिंतन जे भजन माझ्या माऊली ज्ञानोबारांनी आळंदीमध्ये केलं नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं सटाण्यामध्ये करायचं आहे हातानं टाडी मुखाने नामचिंतन विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुमार